नाशिक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचा स्टेटसचा शेवटचा व्हिडिओ समोर. धरणगावातील देवस्थानवरून परत येताना ही घटना घडली. नवी मुंबईमध्ये भरधाव कारच्या घटनेत 2 तरुणांचा मृत्यू. कोपर इथल्या पाशिम मार्गावरची घटना. अपघातानंतर कार चालक फरार. एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबई पोलीस कडून भाईतील बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 4 आरोपींना अटक. 500-200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. जळगाव सुरतून चपराकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेस वरती जळगाव रेल्वे स्थानकाजवळ दगडफेकीमध्ये रेल्वेच्या काचा फुटल्या. कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचं वातावरण. मिरज मार्गे जाणारी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस 18 जानेवारी पासून 2 महिन्यांसाठी रद्द. केरळला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कॅलेस रॉक ते कुले स्थानकांमधील कामासाठी निर्णय. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी MSRDCच्या पुन्हा हालचाली सुरू. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर. महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता. टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाचा धाराशिव आणि बार्शी परिसरात वावर. या वाघाला कैद करण्यासाठी आजपासून शोध मोहीम. चंद्रपुरातून 10 जणांची रेस्क्यू टीम आज दाखल होणार. मुंबईवर पुन्हा एकदा धुकं दाटण्याचा अंदाज. किमान तापमान आणखी घसरणार, त्यामुळे मुंबईतल्या गाठा वाढण्याची शक्यता. गोंदियातल्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये धूक आले. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पीक धोक्यात. गव्हाच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्या